नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला जर लाभ मिळत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर वार्षिक 9,000 रुपये जमा केले जाणार आहे। आता 3,000 रुपयाने या योजनेमध्ये वाढ करण्यात येणार आहे। आता जो 16वा हप्ता मिळणार आहे तो 3,000 रुपयाचा असणार आहे। 9,000 रुपये प्रति वर्षी कधीपासून मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही येथे बघू शकता केंद्रीय मंत्री विजय शाह यांनी घोषणा केलेली आहे। 1 फेब्रुवारी रोजी केंद्राचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांच्या मार्फत सादर केला जाणार आहे आणि या शेवटच्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेच्या अनुदानात 3,000 रुपयाची वाढ करण्याची मोठी घोषणा करण्यात येणार आहे। तर या संदर्भातील केंद्रीय मंत्री विजय शाह काय म्हणाले आहे ते आपण येथे बघणार आहोत। मोदी सरकार की किसानों को बड़ी सौगात, अंतरिम बजट में किसानों के लिए हो सकता है पीएम किसान सम्मान निधि के तहत 3,000 रुपये की वृद्धि का प्रावधान। म्हणजेच मित्रांनो, या पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला जे 6,000 रुपये मिळत होते यात अधिकचे 3,000 रुपयाची भर मिळणार आहे। ही घोषणा 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये केली जाऊ शकते। मित्रांनो, 3,000 रुपयाची वाढ झाली तर आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत 9,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 6,000 रुपये असे एकूण 15,000 रुपये वर्षाला मिळणार आहेत। म्हणजेच 5,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असेल। मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।